नमस्कार मित्रो, आपण आलो आहे यवतमाळ येथील वनवासी मारुती आर्नी रोडला। आज शनिवार दिनांक 31 जानेवारी आहे आणि शनिवार आहे आजचा 2026। वनवासी मारुतीला आलो आपण। बघा किती छान महाप्रसाद वगैरे चालू आहे। इकडे दुकान आहे फुलाचं। जय बजरंगबली। जय श्रीराम, जय श्रीराम। मित्रों, परिसर सुंदर आहे हा, परंतु मारुती मंदिरासमोर आता हे झोपडा आला आहे। जय श्रीराम। हे झोपडा आलेला आहे, हे उठवायचं आहे। हे प्रशासनानं काहीतरी दखल घेऊन उठवलं पाहिजे। मंदिराच्या समोरच झालं आहे। महाप्रसाद मी मग दाखवतो तुम्हाला। पहिले बाहेरचं तुम्ही बघून घ्या। आपलं नेहमीच आहे। नाही आलीच नव्हते ना, बरेच दिवस झाले। नाही हे रोज येते, रोज येते। हे तुमच्या वेळेवर नसले देणगी व चौकशीसाठी आहे। हो, देणगी व चौकशीसाठी हे काका नेहमी राहतात बसून। सचिव आहे काका? मी व्यवस्थापक। काय नाव? रमेश पाटील। रमेशराव पाटील, व्यवस्थापक। तुम्ही? सचिव गोपाळराव पांडे। गोपाळराव पांडे गोपाळराव पांडे, सचिव। हो, अरे वा, हा, आम्ही सेवेकरी आहोत। सेवेकरी, काय सेवेकरी करते? डॉक्टर भाऊ चव्हाण। अच्छा अच्छा। हा हा श्याम प्रडके। मागच्या वेळी भेटलो होतो आपण। हा सेवेकरी। हा हा, सेवेकरी ना? जय श्रीराम। जय श्रीराम। जय श्रीराम। तेव्हा एवढ्यांच्या प्रयत्नातून मित्र बघा, मंदिर किती स्वच्छ आहे। पहिले काहीच नव्हतं इथे, पहिले इथे काहीच नव्हतं, पण आता या लोक हे व्यवस्थापन खूप छान आहे। यांनी सुंदर मंदिर स्वच्छ केलेलं आहे। इकडे एक रूम आहे, कार्यालयाची रूम आहे मित्र होईल। पहिले जाऊ दर्शनाला आपण। पहिले दर्शनाला जाऊ छान। जय श्रीराम। हे बघा, आपण आता गाभाऱ्यामध्ये आलो। दोन मारुती आहे मित्र इथे। हे बघा, दोन मारुती आहे। जोड मारुती म्हणते याला। वनवासी मारुती फार पुरातन आहे। अजून मला इतिहास माहीत नाही, पण विचारून मी तुम्हाला सांगतो याची माहिती। गाभारा किती सुंदर आहे बघा।
हे महाराज आहे मंदिराचे. नाव काय तुमचं? दिनेश जाधव. दिनेश जाधव. महाराज आहे, पुजारी आहे ते. अरे त्याला पाहिजे गरीब बाईला हो पण तिच्या बाजूला ते लावून राहिले मी का चिवत्या का प्रदक्षिणावर मित्र बघा किती सुंदर मूर्ती दिसते इथे. बघा पूजा सुंदर केली. जय श्रीराम. सुंदर गाभारा आहे मित्र. ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल रुक्मिणी. तुकाराम महाराज. पुजारी कक्ष आहे, पुजाऱ्यांची रूम आहे ही. छान व्यवस्था केली आहे यांनी इथे मस्त छोट्याशा जागेमध्ये. हे कार्यालय आहे, हे कार्यालय आहे. सगळे कसे आपापल्या कामामध्ये राहतात. छान. हो हे भांड्याची साहित्याची रूम आहे मित्र. याच्यामध्ये सगळे साहित्य, सगळे भांडे आहेत. हे बघू शकता तुम्ही. सगळं साहित्य. आता कार्यक्रमाच्या आम्ही थोडंसं बाहेर गेलं आहे. 1000 लोकांचा स्वयंपाक 1000 लोकांचा स्वयंपाक होईल एवढं साहित्य आहे मित्र इथे. आजचा महाप्रसाद मित्र अन्नदाता राजूभाऊ सूचक यांच्याकडून आहे. आजचा महाप्रसाद राजूभाऊ सूचक यांच्यातर्फे आहे. आणि संतोष पोकर्णा आणि संतोष पोकर्णा त्यांचा शिरा. हा दर्शनाचा शिरा असते दर्शन ते माध्यम करा. बघा हे मसाले भात आहे छान सुंदर. कढी आहे आणि शिरा हे संतोष पोकर्णा भाऊ आहे, त्यांच्याकडनं शिरा आहे. महाप्रसाद दर शनिवारी राहते यांच्याकडनं. राजेभाऊ सूचककडे अखंड महाप्रसाद. राजूभाऊ सूचककडून राजेभाऊ सूचककडून अखंड महाप्रसाद आहे का? हो 25 वर्षापासून. 25 वर्षापासून. हो. वा वा वा. सांगा त्याला. हो ना. हे राजूभाऊ सूचक जे आहे त्यांच्याकडून अखंड महाप्रसाद चालू आहे मित्र. हो दर शनिवारचा. 25 वर्ष झाली महाप्रसादाला. परिसर सुंदर आहे मित्र. बघू शकता तुम्ही. यांनी जागेचा पुरेपूर म्हणजे असं हे घेतलेलं आहे. थोडीशी जागा वाया नाही जाऊ दिली. बघा तुम्ही.
काढ तिकडून काढ मग जरा. हे हॉल आहे एक मोठा. हॉल आहे मोठा छान. मित्र छान बांधलेलं आहे मंदिर. हे बघ, ही एक हॉल आहे आणि सर्व कार्यकर्ते कसे उत्साही आहे, सगळे उत्साही आहे. मी दिसल्याबरोबर सगळ्याला आनंद झाला. हो, मागचा व्हिडिओ मी काढला होता. आता तर त्यांनी दर शनिवारचं आमंत्रण दिलं आहे मला, दर शनिवारी या म्हणून. आता मला जेवढं काढता येईल तेवढं काढतो मी छान. एकंदरीत मित्र बघा, असा झाला आपलं वनवास मारुतीचा व्लॉग. छान सुंदर मंदिर आहे. मग मित्र आज छोटे मोठे कार्यक्रम पण होतात इथे छान. दर शनिवारी छान महाप्रसाद राहते. सकाळी 9 वाजता यायचं, छान महाप्रसाद घ्यायचा, दर्शन करायचं, महाप्रसाद घ्यायचा, आनंदाने घरी जायचं. चला महाप्रसाद दाखवतो मी तुम्हाला. महाप्रसाद वाटप चालू आहे मित्र. महाप्रसाद वाटप चालू आहे. आपण महाप्रसाद घेऊया. सुंदर असा छान पद्धतीनं एका लाईननं व्यवस्थित छान महाप्रसाद चालू आहे. मसाले भात आहे, शिरा कढी, हां शिरा आहे आणि कढी पण आहे. आणि दर शनिवारचा कार्यक्रम आहे मित्र हा. दहा वर्षापासून. अरे वा, 10 वर्षापासून चालू आहे म्हणजे मित्र हो. आणि रोड टच आहे, विशेष रोड टच मंदिर आहे. आम्ही दररोज येतो. रोज येत आहे का? शनिवारी. अरे वा, अरे वा. असं 4 ते 6. हे शूटिंग चालू आहे. हां, हे बाजूलाच महादेवाचं मंदिर आहे मित्र. त्रिशूळ बघा मित्र किती मोठा आहे. बोरी तुळजापूर हायवेवर आहे मंदिर. आपल्या यवतमाळला लागूनच आहे, आर्मी रोडला. हे चालू आहे, याचं काम, रोडचे काम चालू आहे, त्याच्यामुळे थोडंसं हे आहे. परंतु वातावरण खूप सुंदर आहे सकाळचं. मित्रो, मला असं सांगण्यामध्ये हे होते की इतका सुंदर उपक्रम चालू आहे इथे वनवास मारुतीला. आणि या मारुती मंदिरासमोर हे झोपडा आहे. हे इथे झोपडा आहे. हे झोपडं त्यांना प्रशासनाने त्यांना पर्यायी व्यवस्था ते उचलावं अशी सगळ्यांची मागणी आहे. आता ते अर्ज वगैरे सगळं करून राहिले. हे मधामध्ये झालं, कार्यक्रम वगैरे राहिला मधामध्ये झालं, त्याला थोडंसं बाजूला सरकवून देवस्थानाला थोडीशी
मोकळी जागा करून देण्यात यावी ही सगळ्या जेवढे सभासद सदस्य आहे मंदिराचे त्यांच्याकडून कळकळीची विनंती आहे. हा यवतमाळमध्ये शहरामध्ये जातो मित्र रोड आणि हा इकडे डीमार्ट काटरंजी बायपास नागपूर. व्हिडिओ फार मोठा झाला मित्र आपला. आता आपण माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम. बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग बोला. जय बाळूमामा.